अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलं। या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या घोषणा केल्या याची चर्चा तर झालीच, पण यासोबत निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साड्या हा देखील चर्चेचा विषय होता। निर्मला सीतारामन आणि त्यांचं असणारं भारतीय हातमाग कलेवरचं प्रेम प्रत्येक वेळी त्यांनी नेसलेल्या साड्यांमधून पाहायला मिळालं। 2024चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती। ही साडी टसर सिल्कची असून त्यावर कांता वर्क केलं होतं। टसर सिल्कचं बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल त्याचप्रमाणे छत्तीसगड या राज्यामध्ये मुख्यत्व उत्पादन होतं। वाईल्ड सिल्क म्हणजेच जंगली रेशीम म्हणून हे टसर सिल्क ओळखलं जातं। नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी म्हणजेच 26 जानेवारीला कर्तव्यपथावर झारखंडच्या चित्ररथावर टसर सिल्कबद्दल जनजागृती केली गेली। वजनानं अतिशय हलकं फुलकं आणि सगळ्या सिल्कमध्ये थंड सिल्क म्हणून याची ओळख आहे। या टसर सिल्कच्या साडीवर कांतावर केलेली साडी निर्मला सीतारामन यांनी नेसली होती। कांता हे पश्चिम बंगालचं प्रसिद्ध आणि सगळ्यात जुनं वर्कचा प्रकार आहे। निर्मला सीतारामन यांनी यंदा 6व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आणि प्रत्येक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आपल्या पेहरावातून वेगळा संदेश दिलाय। 2019 साली निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशची ओळख असलेली मंगलगिरी सिल्कची साडी नेसली होती। साडीचा हा गुलाबी रंग स्थिरता आणि गंभीरतेचं प्रतीक मानला जातो। 2020चं बजेट हे कोविड नंतरचं नव्यानं उभारीचं बजेट होतं। यावेळी सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती। पिवळा रंग उत्साह आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। 2021 साली त्यांनी हैदराबादची ओळख असलेली ऑफ व्हाईट आणि लाल रंगाची पोचमपल्ली साडी नेसली होती। हा रंग शक्ती आणि संकल्पाचं प्रतीक मानला जातो। 2022 साली ओडिशाची बोमकाई साडी निर्मला यांनी परिधान केली होती। साडीचा हा चॉकलेटी रंग सुरक्षेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। तर मागच्या वर्षीच म्हणजे 2023 साली त्यांनी लाल रंगाची आणि काळ्या बॉर्डरची इल्कल साडी परिधान केली होती। हा रंग शांती, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो। तर यावर्षी 2024 साली निळ्या रंगाची साडी परिधान केली होती। निळा रंग शांती, स्थिरता, प्रेरणा, ज्ञान आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो। स्वर्धा बागुले भोरसह एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।